सुखाच नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक टिपुराच चांदन लेक गारव्याच चंदन लेक टिपुराच चांदन लेक गारव्याच चंदन घरदाराच हसन तिच घरामध्ये आसन जणू आईचा सहवास तिच बाजूला बसन लेक घराच अंगण लेक बरकतीच अंदन लेक घराच अंगण लेक बरकतीच अंगण लेक नशिबाच हे दान लेक विश्व तारांगण लेक नशिबाच हे दान लेक विश्व तारांगण लेक सुखाच नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक टिपुराच चांदन लेक गारव्याच चंदन लेक टिपुराच चांदन लेक गारव्याच चंदन लेक गारव्याच चंदन. म्हणून या मासाहेब जिजाऊंच्या सर्व लेकींचं या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आलात, उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर हा कार्यक्रम अतिशय सुंदर आदरणीय जाधव सरांनी आयोजित केला. त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथे आमंत्रित केलं, म्हणून त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. आपण मला इथं बोलवलं, मोठा मानसन्मान दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे. मित्रहो, या कार्यक्रमाच्या शेवटी जाताना एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण मोस्टली इथं लहान वर्ग उपस्थित आहे, परंतु लहान वर्ग असेल तरी सुद्धा मुलांना तुम्ही आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण चांगलं शिक्षण घ्यायचं, आपल्या गुरुजनांचा आईवडिलांचा आदर करायचा, हा संदेश या पालक मेळाव्याच्या निमित्तानं घेऊया. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की या घरट्यातून पिलू उडावे घेऊन अदम्य शक्ती. हे शैक्षणिक संकुल एक मुलांचं घरटं आहे, कारण आई वडील हे प्रथम आई वडील असतात आणि दुसरे गुरु असतात, परंतु शैक्षणिक संकुल शिक्षक वर्ग हे मुलांचे दुसरे आई वडील असतात आणि पहिले गुरु असतात, असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. म्हणून या मुलांसाठी या घरट्यातून पिलू उडावे घेऊन अदम्य शक्ती, या घरट्यातून पिलू उडावे घेऊन अदम्य शक्ती, नजर असावी ध्येयावरती पण उंबरठ्यावर भक्ती, नजर असावी ध्येयावरती पण उंबरठ्यावर भक्ती, ध्येयावरती नजर ठेवून उंबरठ्यावरती भक्ती असणारे. मग या मुलांचा उंबरठा कुठला आहे? तर या मुलांचा उंबरठा आहे आई वडील, या मुलांचा उंबरठा आहे शैक्षणिक संकुल, या मुलांचा उंबरठा आहे हे सर्व शिक्षक वृंद, गुरुजन वर्ग. म्हणजे आपल्याकडून ही मुलं अशी घडत की जे ध्येयावरती नजर ठेवणारे आहेत, परंतु त्यांचं जे मन आहे ते आपल्या उंबरठ्यावरती कधीही अडकलेलं असावं, अशी चांगल्या संस्काराची